अरे ज्याला बाईट करायचं ना साईडने घ्या ना एकेकाचा, आमच्या मध्ये नका घेऊ. सासू आणि नंदेला फाशी. न्याय द्या, न्याय द्या, नराधमांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा द्यावी म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे आंदोलन आम्ही आज करत आहोत. इथून पुढे आज आपण पाहिलं असेल की 21व्या शतकात देखील जर मुलींना हुंडाबळी किंवा पैशाअभावी त्या ठिकाणी त्यांचा जर जीव गमवावा लागत असेल तर मला असं वाटतं की आपण एवढा विकास करतो, एवढ्या सगळ्या गोष्टी होत आहेत. आज एआयच्या जमान्यात देखील आज मुलींना जर अशा प्रकारचा बळी त्या ठिकाणी याला सामना करावा लागत असेल, आज तिला मारहाण केली, त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला, पण मला असं वाटतं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि म्हणूनच हगवण्यासारखी कुटुंब परत जन्माला येऊ नये हीच आमची सगळ्यांची मागणी आहे. त्यासाठी त्यांना कडक शासन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, हीच आमची सगळ्यांची मागणी आहे. फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही आणि त्यांना फाशीच व्हायला पाहिजे. पोलिसांनी अटक करताना इथून मागे अपयश नाही का किंवा हे विभागाचा अपयश आहे असं वाटतं. आतापर्यंत सगळी शहानिशा करत काल त्यांना अटक झालेली आहे. थोडा वेळ थोडा कालावधी इथून मागे लागला असेल पण इथून पुढे लागणार नाही. नक्कीच त्यांना लवकरात लवकर फाशी त्या ठिकाणी दिली जाणार आहे. असं वाटतं का कारण सत्ताधारी पक्षातले नेते नाही असं नाही आणि असं कुठेही आढळलं नाही. कारण त्यांना ठीक आहे ना, मी जसं म्हणाले की सगळ्या गोष्टी शहानिशा केल्याशिवाय कोणालाही ह्यामध्ये करता येत नाही. पण आता शहानिशा जशी झाली तशी तुम्ही आपण पाहिलं असेल की त्यांना काल पिता आणि पुत्रांना अटक केलं, त्याआधी त्यांना सासूच्या नंदेला सगळ्यांना त्या ठिकाणी अटक केलेलं आहे. असं नाहीये की कोणाला अटक केलेलं नाही. आणि इथून पुढे देखील त्यांच्यावरती ज्या काही गुन्हा आहे, ज्या काही हे शासन आहे, जे शासनाने करायचं आहे, माझे आपण आम्ही म्हणतो की फाशीच द्या, तर ह्या सगळ्या गोष्टी देखील ह्याचा निकाल लवकरात लवकर लागून त्यांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा ही सुनावली जाईल. आता फाशी द्या, फाशी द्या, नराधमांना फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, नराधमांना फाशी द्या. काय राज्यात मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत देवेंद्रजींनी पण त्या ठिकाणी आमचे गृहमंत्री देवेंद्रजी हे सुद्धा त्या ठिकाणी म्हणाले की नक्कीच कुणालाही त्या ठिकाणी सोडलं जाणार नाही. जे कोणी दोषी आहेत त्यांना कडक शासन त्या ठिकाणी केल्याशिवाय देवेंद्रजी असतील, सगळेच असेल, आपले सगळेच नेते त्या ठिकाणी गप्प बसणार. परत अशी घटना घडू नये म्हणून मुख्यमंत्र्यांना काय मागणी करतात? लाडक्या बहिणींना आंदोलन करावं लागतंय. आंदोलन हे मानसिकतेविरुद्ध आहे. आंदोलन हे आरोपीविरुद्ध आरोपींविरुद्ध आहे. त्यांच्या त्या महिलेच्या मागे उभं राहणं आमच्या सगळ्यांचं काम आहे. ती कुठल्या पक्षाची असेल नसेल त्या तो विषय नसतो, पण एका महिलेवरती अन्याय झालाय आणि महिलेच्या बाजूने आम्ही उभे राहणं हे आमचं कर्तव्य समजतो आणि म्हणून आम्ही याच ठिकाणी आंदोलन करतो. राज्य महिला आयोगाकडून काय अपेक्षित? नक्कीच लवकरात लवकर ह्या सगळ्या ह्याच्यापर्यंत त्यांनी जावं आणि इथून पुढे देखील अशी कुठल्याही घटना घडू नये यासाठी त्यांनी लवकरात लवकर प्रयत्न करावा. या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागतो असं वाटत नाही का? कारण 4-4, 5-5 दिवस सुद्धा अशी घटना घडते, माध्यमांचा दबाव आल्यानंतर मग आरोपीला अटक केली जाते. पोलिसांचं सुद्धा हे प्राथमिक कर्तव्य नाही का? अशा घटना होत आहेत, जवळपास 2 कोटीची मागणी केली जाते, मारहाण केली जाते, त्याच्यामध्ये तिचा मृत्यू होतो. हे दुर्दैवी नाही का? नक्कीच हे दुर्दैवी आहे, असंवेदनशील आहे. म्हणजे माणुसकीला काही माफ असणारी ही घटना घडलेली आहे. पण आता ह्या सगळ्या गोष्टींचा निकाल लागलाय आणि नक्कीच ह्या नराधमांना आज आपण पाहिलं असेल ते गजाआड आहेत, आज त्यांना कोर्टात देखील सुनावणीसाठी आणलं जाणार आहे. आणि म्हणूनच आमची सगळ्यांची मागणी आहे की इथून पुढे कुठलाही कालावधी न घालवता, कुठलाही वेळ न घालवता त्यांना लवकरात लवकर त्या ठिकाणी फाशीची शिक्षा ही झाली पाहिजे. तिघांचं सरकार आहे, भाजप या सगळ्या घटनेचा निषेध करत आहे, शिंदे सेना ही लाडक्या बहिणीचा सन्मान योजना करत आहे आणि राष्ट्रवादीचे जे कोणी पदाधिकारी आहेत गेले 3-4 महिन्यापासून चर्चेमध्ये आहेत ते देखील महिलांवरती अत्याचार करताना पुढे येत आहे. तिघांचं सरकार आहे, एक सन्मान करताय, एक त्याचा विरोध करताय आणि एक अत्याचार. कोणीही सन्मान करत नाही. काल आपण अजितदादांचं पण वाक्य बघितलं असेल तर त्यांनी सांगितलंय आमचा कुठला पदाधिकारी नव्हता आणि जर तपासच जरी असेल तरी त्या ठिकाणी त्याला त्या ह्याच्यावरनं जबाबदारी पदावरनं त्याला मुक्त करण्यात आलेला आहे. आणि आता अशा या सगळ्या गोष्टीला कोणीही पाठबळ नाही आणि कोणी पाठीशी घालणार नाही. ज्यावेळेस तनिषा भिसेचा मृत्यू झाला त्यावेळेस तुम्ही त्या क्लिनिकची तोडफोड केलेली होती, म्हणजे तुमची भावना उमटलेली होती.
आज अशा पद्धतीनं मानसिक नक्कीच तेव्हा सुद्धा आम्ही एका महिलेच्या बाजूने उभे होतो आणि आजही आमची तीच भूमिका आहे. एका महिलेचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणूनच आज आम्ही या ठिकाणी त्या महिलेला न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी राजेंद्र आगवणेचं तोंड काळं करणार का? संधी मिळाली तर नक्की ते पण करू.